मित्रांनो, सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत एप्रिल 2023च्या चालू घडामोडी, जे तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जाऊ शकते. असे मी भाग 17मध्ये 107 MCQ आणलेले आहे, जे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. चालू घडामोडी 19 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 1. देशातील एकूण 65,141 किलोमीटर रेल्वे महामार्गापैकी एप्रिल 2022 पर्यंत किती किलोमीटर रेल्वे महामार्गाचे विद्युतीकरण झाले आहे? ऑप्शन ए 52,287 किलोमीटर, ऑप्शन बी 50,450 किलोमीटर, ऑप्शन सी 60,560 किलोमीटर, ऑप्शन डी 55,650 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 52,287 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. भारतात किती टक्के रेल्वे महामार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे? ऑप्शन ए 75%, ऑप्शन बी 80.11%, ऑप्शन सी 78.58%, ऑप्शन डी 77%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 80.11%. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र राज्यात एकूण रेल्वे महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? ऑप्शन ए 5,600 किलोमीटर, ऑप्शन बी 5,800 किलोमीटर, ऑप्शन सी 5,726 किलोमीटर, ऑप्शन डी 6,780 किलोमीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5,726 किलोमीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील एकूण रेल्वे मार्गापैकी किती टक्के मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे? ऑप्शन ए 85%, ऑप्शन बी 78%, ऑप्शन सी 72%, ऑप्शन डी 80%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 80%. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार देशात चालू हंगामात किती लाख टन साखर उत्पादन झाले आहे? ऑप्शन ए 311 लाख टन, ऑप्शन बी 330 लाख टन, ऑप्शन सी 335 लाख टन, ऑप्शन डी 350 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 311 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्यात चालू हंगामात साखरेचे उत्पादन मागील हंगामापेक्षा 32 लाख टनाने कमी होऊन किती झाले आहे? ऑप्शन ए 120 लाख टन, ऑप्शन बी 105 लाख टन, ऑप्शन सी 111 लाख टन, ऑप्शन डी 100 लाख टन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 105 लाख टन. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय स्तरावरील मिस टीन इंडिया स्पर्धा जिंकणारी सेजल पाटील महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी कोल्हापूर, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन डी सातारा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सांगली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारा यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए उषा नाडकर्णी, ऑप्शन बी उत्तरा केळकर, ऑप्शन सी नाना पाटेकर, ऑप्शन डी आशा भोसले. याचा आन्सर आहे ऑप्शन डी आशा भोसले. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ऑप्शन ए पंकज उधास, ऑप्शन बी सोनू निगम, ऑप्शन सी उदित नारायण, ऑप्शन डी कुमार सानू. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पंकज उधास. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. ॲपल या कंपनीच्या देशातील पहिल्या विक्री दालनाचे उद्घाटन कुठे झाले? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी कोलकाता. याचा आन्सर आहे ऑप्शन बी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. वर्ल्ड लाईन इंडियाच्या अहवालानुसार देशातील कोणते शहर डिजिटल व्यवहार करण्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी बंगळुरू, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी बंगळुरू. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. भारतात 2022 मध्ये एकूण किती रुपयाचे डिजिटल व्यवहार झाले आहे? ऑप्शन ए 150 लाख कोटी, ऑप्शन बी 157 लाख कोटी, ऑप्शन सी 155 लाख कोटी, ऑप्शन डी 149.5 लाख कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 149.5 लाख कोटी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. व्याघ्र गणना 2022च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक 250 वाघ आहे? ऑप्शन ए चंद्रपूर, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी वर्धा, ऑप्शन डी भंडारा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चंद्रपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये वाघाच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे? ऑप्शन ए 25%, ऑप्शन बी 23%, ऑप्शन सी 21%, ऑप्शन डी 22%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 23%.
नंतरचा प्रश्न क्रमांक 15. जगातील एकूण यकृत विकारग्रस्तांपैकी किती टक्के रुग्ण भारतात आढळतात? ऑप्शन ए 15%, ऑप्शन बी 10%, ऑप्शन सी 18%, ऑप्शन डी 14%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 18%. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. इंग्लंडचा कोणता क्रिकेट खेळाडू विस्डनच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए सॅम करन, ऑप्शन बी जोस बटलर, ऑप्शन सी जॉनी ब्रेस्टो, ऑप्शन डी बेन स्टोक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी बेन स्टोक. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या भारतीय महिला क्रिकेट खेळाडूचा समावेश विस्डनच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूमध्ये झाला आहे? ऑप्शन ए हरमनप्रीत कौर, ऑप्शन बी स्मृती मानधना, ऑप्शन सी दीप्ती शर्मा, ऑप्शन डी शेफाली वर्मा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हरमनप्रीत कौर. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 20 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 18. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड UNFPA या संस्थेच्या अहवालानुसार कोणता देश लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इंडोनेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. UNFPA च्या रिपोर्टनुसार भारताची लोकसंख्या किती झाली आहे? ऑप्शन ए 154.6 कोटी, ऑप्शन बी 142.86 कोटी, ऑप्शन सी 146.8 कोटी, ऑप्शन डी 134.7 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 142.86 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. चीन या देशाची लोकसंख्या किती झाली आहे? ऑप्शन ए 140.7 कोटी, ऑप्शन बी 135.6 कोटी, ऑप्शन सी 142.57 कोटी, ऑप्शन डी 141.56 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 142.57 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. UNFPA च्या अहवालानुसार भारतात 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? ऑप्शन ए 60%, ऑप्शन बी 67%, ऑप्शन सी 65%, ऑप्शन डी 68%. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 68%. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. भारतात सर्वात जास्त तरुण लोकसंख्या कोणत्या दोन राज्यात आहे? ऑप्शन ए बिहार आणि उत्तर प्रदेश, ऑप्शन बी महाराष्ट्र आणि राजस्थान, ऑप्शन सी बिहार आणि झारखंड, ऑप्शन डी गोवा आणि सिक्कीम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बिहार आणि उत्तर प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. संयुक्त राष्ट्राच्या UNFPA या संस्थेच्या अहवालानुसार 2050 वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या किती होण्याचा अंदाज आहे? ऑप्शन ए 160 कोटी, ऑप्शन बी 166.8 कोटी, ऑप्शन सी 165 कोटी, ऑप्शन डी 162 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 166.8 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. भारतात 15 ते 24 या वयोगटात एकूण किती लोकसंख्या आहे? ऑप्शन ए 24.4 कोटी, ऑप्शन बी 23.6 कोटी, ऑप्शन सी 25.4 कोटी, ऑप्शन डी 22.5 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 25.4 कोटी. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे? ऑप्शन ए यवतमाळ, ऑप्शन बी अकोला, ऑप्शन सी वाशिम, ऑप्शन डी अमरावती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. शेतकऱ्याच्या जमिनी भाड्याने घेऊन कृषी पंपासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी पंजाब. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 27. सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्याच्या भाड्याने घेण्यात येणाऱ्या जमिनीला महाराष्ट्र सरकार 30 वर्षासाठी एकरी किती रुपये देणार आहे? ऑप्शन ए 45,000, ऑप्शन बी 50,000, ऑप्शन सी 55,000, ऑप्शन डी 60,000. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 50,000. नंतरचा प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये किती मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे? ऑप्शन ए 4,500 मेगावॅट, ऑप्शन बी 6,000 मेगावॅट, ऑप्शन सी 5,000 मेगावॅट, ऑप्शन डी 4,000 मेगावॅट. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 5,000 मेगावॅट. नंतरचा प्रश्न क्रमांक 29. संरक्षण, आरोग्य, ऊर्जा विविध क्षेत्रांना उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय क्वांटम मिशनसाठी भारत सरकारने किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे? ऑप्शन ए 5,000 कोटी, ऑप्शन बी 4,000 कोटी, ऑप्शन सी 7,000 कोटी, ऑप्शन डी 6,000 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 6,000 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 30. केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशन कोणत्या कालावधीमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए 2023 ते 2031,
ऑप्शन बी 2023 ते 2030, ऑप्शन सी 2023 ते 2028, ऑप्शन डी 2023 ते 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2023 ते 2031. तरचा प्रश्न क्रमांक 31. कोणत्या देशामध्ये सध्या लष्करी आणि निम लष्करी दलामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू आहे? ऑप्शन ए म्यानमार, ऑप्शन बी तैवान, ऑप्शन सी सुदान, ऑप्शन डी पाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सुदान. तरचा प्रश्न क्रमांक 32. सन 2022 मध्ये जगात एकूण किती टन बायोडिझेलचे उत्पादन झाले आहे? ऑप्शन ए 50.70 दशलक्ष, ऑप्शन बी 51.31 दशलक्ष, ऑप्शन सी 54.50 दशलक्ष, ऑप्शन डी 55.60 दशलक्ष. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 51.31 दशलक्ष. नंतरचा प्रश्न क्रमांक 33. PM मित्रा पार्क उपक्रमाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात कुठे टेक्सटाईल पार्क उभारण्यात येणार आहे? ऑप्शन ए नांदेड, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी सिंधुदुर्ग, ऑप्शन डी अमरावती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमरावती. नंतरचा प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या आयुक्त कार्यालयाला प्रशासकीय गतिमानतेसाठी प्रथम पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी सांगली. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नाशिक. नंतरचा प्रश्न क्रमांक 35. लष्करी हेरगिरी करणारा उपग्रह कोणत्या देशांनी विकसित केला आहे? ऑप्शन ए दक्षिण कोरिया, ऑप्शन बी उत्तर कोरिया, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी अमेरिका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी उत्तर कोरिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 36. कोणत्या राज्याच्या सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर शासकीय सेवेतील अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत 4% आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 37. इंडियन प्रीमियम लीग IPL मध्ये 6,000 धावा करणारा रोहित शर्मा कितवा खेळाडू ठरला आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. त्यानंतर बघणार आहोत चालू घडामोडी 21 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 38. केंद्र सरकारच्या हर घर जल योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल कोणत्या राज्यातील बुऱ्हाणपूर जिल्ह्याची पंतप्रधान पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए मध्य प्रदेश, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी झारखंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मध्य प्रदेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 39. सीमा वादावर तोडगा काढण्यासाठी कोणत्या 2 राज्यांमध्ये करार करण्यात आला आहे? ऑप्शन ए मिझोराम आणि आसाम, ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश आणि आसाम, ऑप्शन सी बिहार आणि झारखंड, ऑप्शन डी महाराष्ट्र आणि कर्नाटक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी अरुणाचल प्रदेश आणि आसाम. तरचा प्रश्न क्रमांक 40. देशात कोणता दिवस राष्ट्रीय नागरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 22 एप्रिल, ऑप्शन बी 20 एप्रिल, ऑप्शन सी 21 एप्रिल, ऑप्शन डी 23 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 21 एप्रिल. नंतरचा प्रश्न क्रमांक 41. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची परराष्ट्र मंत्र्यांची परिषद भारतात कुठे होणार आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी गोवा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 42. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनचे 2023 वर्षाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी कझाकिस्तान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 43. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी होणाऱ्या जागतिक बौद्ध परिषदेचे उद्घाटन केले? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. तरचा प्रश्न क्रमांक 44. नवी दिल्ली येथे होत असलेल्या जागतिक बौद्ध परिषदेमध्ये किती देशाची प्रतिनिधी सहभागी झाले आहेत? ऑप्शन ए 25, ऑप्शन बी 27, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 28. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 30. तरचा प्रश्न क्रमांक 45. भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे जागतिक बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे? ऑप्शन ए परराष्ट्र मंत्रालय, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी संरक्षण मंत्रालय, ऑप्शन डी सांस्कृतिक मंत्रालय. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सांस्कृतिक मंत्रालय. तरचा प्रश्न क्रमांक 46. जागतिक तीरंदाजी स्पर्धा कोणत्या देशामध्ये होत आहे? ऑप्शन ए तुर्की, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी सिंगापूर, ऑप्शन डी मलेशिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए तुर्की.
नंतरचा प्रश्न क्रमांक 47. भारताने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत भारताची लढत कोणत्या देशाबरोबर होणार आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी तुर्की, ऑप्शन डी बांगलादेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चीन. नंतरचा प्रश्न क्रमांक 48. हवामान बदलामुळे भारतातील किती टक्के लोकांना सार्वजनिक आरोग्याची प्रश्न भेडसावलीत असे केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे? ऑप्शन ए 85%, ऑप्शन बी 75%, ऑप्शन सी 90%, ऑप्शन डी 82%. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 90%. नंतरचा प्रश्न क्रमांक 49. संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकासासाठी निश्चित केलेल्या 17 पैकी किती उद्दिष्टाची पूर्तता भारताने केली नाही असे केंब्रिज विद्यापीठाच्या अहवालात म्हटले आहे? ऑप्शन ए 10, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 13, ऑप्शन डी 11. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 11. नंतरचा प्रश्न क्रमांक 50. पाक व्याप्त काश्मीरच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए चौधरी अनवरुल हक, ऑप्शन बी इम्रान खान, ऑप्शन सी शहीद आफ्रिदी, ऑप्शन डी महबूब उल हक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए चौधरी अनवरुल हक. चा प्रश्न क्रमांक 51. कोणत्या कंपनीच्या स्टारशिप या जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचे पहिले प्रक्षेपण अपयशी ठरले? ऑप्शन ए टेस्ला, ऑप्शन बी स्पेस एक्स, ऑप्शन सी स्कायरूट, ऑप्शन डी स्पेस झेड. याचे आन्सर आहे ऑप्शन बी स्पेस एक्स. नंतरचा प्रश्न क्रमांक 52. स्पेस एक्स या खाजगी कंपनीच्या स्टारशिप या रॉकेटची उंची किती आहे? ऑप्शन ए 500 फूट, ऑप्शन बी 450 फूट, ऑप्शन सी 400 फूट, ऑप्शन डी 550 फूट. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 400 फूट. नंतरचा प्रश्न क्रमांक 53. शेत जमिनीच्या आपसातील वाद मिटवण्यासाठी जाहीर केलेली सलोखा योजना कोणत्या राज्य सरकारची आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी मध्य प्रदेश, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 54. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स येथे फेलो म्हणून निवड झालेले राजू केंद्रे हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे रहिवासी आहेत? ऑप्शन ए बुलढाणा, ऑप्शन बी वाशिम, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी अकोला. याचा आन्सर आहे ऑप्शन ए बुलढाणा. नंतरचा प्रश्न क्रमांक 55. रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स ही लंडन स्थित ब्रिटिश संस्था कोणत्या वर्षापासून कार्यरत आहे? ऑप्शन ए 1755, ऑप्शन बी 1754, ऑप्शन सी 1760, ऑप्शन डी 1752. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1754. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 22 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 56. केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए सुधीर मुनगंटीवार, ऑप्शन बी अजित पवार, ऑप्शन सी दीपक केसरकर, ऑप्शन डी जयंत पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सुधीर मुनगंटीवार. नंतरचा प्रश्न क्रमांक 57. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी केरळ. याचा आन्सर आहे ऑप्शन बी राजस्थान. नंतरचा प्रश्न क्रमांक 58. डॉमिनल रॉब यांनी कोणत्या देशाच्या उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी ब्रिटन, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ब्रिटन. नंतरचा प्रश्न क्रमांक 59. संयुक्त राष्ट्रांनी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे? ऑप्शन ए 2020-2030, ऑप्शन बी 2021-2031, ऑप्शन सी 2020-2030, ऑप्शन डी 2022-2032. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2022-2032. नंतरचा प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए जळगाव, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी अमरावती, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जळगाव. नंतरचा प्रश्न क्रमांक 61. महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारामध्ये कोणत्या महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नागपूर, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी नाशिक. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नागपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 62. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या विकेट किपरमध्ये कोणता खेळाडू प्रथम स्थानावर गेला आहे? ऑप्शन ए दिनेश कार्तिक, ऑप्शन बी KL राहुल, ऑप्शन सी MS धोनी, ऑप्शन डी ईशान किशन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी MS धोनी.
तरचा प्रश्न क्रमांक 63. T20 क्रिकेटमध्ये MS धोनीने विकेट किपरिंगमध्ये सर्वाधिक किती झेल घेतले आहे? ऑप्शन ए 200, ऑप्शन बी 205, ऑप्शन सी 206, ऑप्शन डी 208. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 208. तरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धांवरील होणाऱ्या अत्याचारात प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी गुजरात, ऑप्शन सी बिहार, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. तरचा प्रश्न क्रमांक 65. देशात वृद्धांवरील होणाऱ्या अत्याचारामध्ये महाराष्ट्र नंतर कोणत्या राज्याचा क्रमांक आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी बिहार. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश. तरचा प्रश्न क्रमांक 66. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला केंद्र सरकारचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे? ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी सांगली, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी पुणे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी सोलापूर. तरचा प्रश्न क्रमांक 67. कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी जम्मू आणि काश्मीर. तरचा प्रश्न क्रमांक 68. कोणत्या राज्याच्या गरजूसाठी अवयव प्रत्यारोपण उपक्रमास उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्काराने गौरवण्यात आले आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी मेघालय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए गुजरात. तरचा प्रश्न क्रमांक 69. आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेची निवड पंतप्रधान पुरस्कारासाठी करण्यात आली आहे? ऑप्शन ए आयुष्यमान भारत, ऑप्शन बी PM गती शक्ती योजना, ऑप्शन सी मुद्रा योजना, ऑप्शन डी PM किसान सन्मान योजना. याचा आन्सर आहे ऑप्शन बी PM गती शक्ती योजना. तरचा प्रश्न क्रमांक 70. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील सोलार इंडस्ट्रीज कंपनी भारतीय सैन्य दलाला मानवरहित हवाई वाहन शस्त्र पुरवठा करणार आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नाशिक, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नागपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 71. कोणते शस्त्र हे मानवरहित हवाई वाहनावर आधारित पहिले स्वदेशी शस्त्र आहे? ऑप्शन ए नाग, ऑप्शन बी अग्नी, ऑप्शन सी आकाश, ऑप्शन डी नागस्त्र 1. याचा आन्सर आहे ऑप्शन डी नागस्त्र 1. तरचा प्रश्न क्रमांक 72. नागस्त्र 1 या शस्त्राची भेदन क्षमता किती मीटर आहे? ऑप्शन ए 2 मीटर, ऑप्शन बी 3 मीटर, ऑप्शन सी 4 मीटर, ऑप्शन डी 5 मीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 2 मीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 73. नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते 16व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी जगदीप धनखड, ऑप्शन सी नितीन गडकरी, ऑप्शन डी अमित शहा. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जगदीप धनखड. चा प्रश्न क्रमांक 74. कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 21 एप्रिल, ऑप्शन बी 22 एप्रिल, ऑप्शन सी 23 एप्रिल, ऑप्शन डी 20 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 22 एप्रिल. तरचा प्रश्न क्रमांक 75. 22 एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्याची कल्पना कधी मांडण्यात आली? ऑप्शन ए 1980, ऑप्शन बी 1975, ऑप्शन सी 1985, ऑप्शन डी 1970. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1970. नंतर बघणार आहोत चालू घडामोडी 24 एप्रिल 2023. प्रश्न क्रमांक 77. इस्रोने PSLV या उपग्रहाद्वारे कोणत्या देशाचे 2 उपग्रहाचे पृथ्वीच्या कक्षेत यशस्वी प्रक्षेपण केले? ऑप्शन ए सिंगापूर, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी जपान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सिंगापूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 78. इस्रोने प्रक्षेपित केलेल्या सिंगापूरच्या 2 उपग्रहाची उंची किती आहे? ऑप्शन ए 45 मीटर, ऑप्शन बी 44.4 मीटर, ऑप्शन सी 50 मीटर, ऑप्शन डी 55 मीटर. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 44.4 मीटर. नंतरचा प्रश्न क्रमांक 79. भारताच्या व्याघ्र गणनेच्या 5व्या चक्रानुसार 2023 पर्यंत भारतात किती वाघ आहेत? ऑप्शन ए 1167, ऑप्शन बी 2167, ऑप्शन सी 3167, ऑप्शन डी 4167. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 3167. तरचा प्रश्न क्रमांक 80. जागतिक पुस्तक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन ए 22 एप्रिल, ऑप्शन बी 21 एप्रिल, ऑप्शन सी 20 एप्रिल, ऑप्शन डी 23 एप्रिल. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 23 एप्रिल. तरचा प्रश्न क्रमांक 81. महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या कोरोनावरील टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे? ऑप्शन ए डॉक्टर सुभाष
साळुंके, ऑप्शन बी डॉक्टर रमण गंगाखेडकर, ऑप्शन सी डॉक्टर माधवी कानिटकर, ऑप्शन डी डॉक्टर संजय ओक. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर सुभाष साळुंखे. नंतरचा प्रश्न क्रमांक 82. DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनारपट्टीवरून आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी ओडिसा, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी तामिळनाडू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओडिसा. नंतरचा प्रश्न क्रमांक 83. कोणत्या देशाच्या समुद्रात बुडालेल्या जहाजाचे अवशेष 81 वर्षांनंतर फिलिपाईन देशाच्या लुडान बेटाजवळ सापडले आहे? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया, ऑप्शन डी नामिबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 84. महाराष्ट्र सरकारच्या भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे प्रथम पारितोषिक किती असणार आहे? ऑप्शन ए 1 कोटी, ऑप्शन बी 2 कोटी, ऑप्शन सी 1.5 कोटी, ऑप्शन डी 3 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1 कोटी. नंतरचा प्रश्न क्रमांक 85. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या ज्योती वेनमने कोणत्या देशाच्या सारा लोपेझचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी कोलंबिया, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी श्रीलंका. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कोलंबिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 86. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने रमेश धनुका यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदासाठी शिफारस केली आहे? ऑप्शन ए अलाहाबाद उच्च न्यायालय, ऑप्शन बी दिल्ली उच्च न्यायालय, ऑप्शन सी मुंबई उच्च न्यायालय, ऑप्शन डी केरळ उच्च न्यायालय. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई उच्च न्यायालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 87. A.V. गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली आहे? ऑप्शन ए मुंबई उच्च न्यायालय, ऑप्शन बी अहमदाबाद उच्च न्यायालय, ऑप्शन सी पटना उच्च न्यायालय, ऑप्शन डी मद्रास उच्च न्यायालय. याचा आन्सर आहे ऑप्शन डी मद्रास उच्च न्यायालय. नंतरचा प्रश्न क्रमांक 88. हेनली अँड पार्टनर या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत 97 शहराच्या यादीत कोणत्या देशाच्या सर्वाधिक शहराचा समावेश आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी जर्मनी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत. नंतरचा प्रश्न क्रमांक 89. हेनली अँड पार्टनर संस्थेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते आहे? ऑप्शन ए पॅरिस, ऑप्शन बी न्यूयॉर्क, ऑप्शन सी टोकियो, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी न्यूयॉर्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 90. हेनली अँड पार्टनर संस्थेच्या रिपोर्टनुसार भारतात सर्वाधिक श्रीमंत शहर कोणते आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 91. जागतिक बँकेच्या वस्तू पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थापनातील कामगिरी निर्देशकांत भारताचे 139 देशाच्या यादीत कितवा क्रमांक मिळवला आहे? ऑप्शन ए 35, ऑप्शन बी 33, ऑप्शन सी 32, ऑप्शन डी 38. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 38. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 92. जागतिक बँकेच्या पायाभूत सुविधांच्या गुणांकनात भारताचा क्रमांक कितवा आहे? ऑप्शन ए 47, ऑप्शन बी 45, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 40. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 47. नंतरचा प्रश्न क्रमांक 93. पायाभूत सुविधाच्या गुणांकनात याआधी भारताचा क्रमांक कितवा होता? ऑप्शन ए 56, ऑप्शन बी 50, ऑप्शन सी 52, ऑप्शन डी 53. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 52. नंतरचा प्रश्न क्रमांक 94. 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार आहे? ऑप्शन ए नाशिक, ऑप्शन बी शिरपूर, ऑप्शन सी पाचोरा, ऑप्शन डी अमळनेर. याचा आन्सर आहे ऑप्शन डी अमळनेर. नंतरचा प्रश्न क्रमांक 95. अमळनेरमध्ये याआधी कधी मराठी साहित्य संमेलन झाले होते? ऑप्शन ए 1952, ऑप्शन बी 1950, ऑप्शन सी 1956, ऑप्शन डी 1955. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1952. नंतरचा प्रश्न क्रमांक 96. वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कुठे होणार आहे? ऑप्शन ए परभणी, ऑप्शन बी लातूर, ऑप्शन सी जालना, ऑप्शन डी नांदेड. याचा आन्सर आहे ऑप्शन बी लातूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 97. PM किसान सन्मान निधीचा लाभ महाराष्ट्र राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळाला आहे? ऑप्शन ए 1 कोटी, ऑप्शन बी 1 कोटी 20 लाख, ऑप्शन सी 1 कोटी 10 लाख, ऑप्शन डी 2 कोटी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 1 कोटी 10 लाख. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 98. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाचा अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाकडून पराभव झाला? ऑप्शन ए मलेशिया, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी चीन. याचा आन्सर आहे ऑप्शन डी चीन.
नंतरचा प्रश्न क्रमांक 99. देशाच्या कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी बिहार, ऑप्शन सी केरळ, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 100. महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत कुटुंबातील कोणत्या वयोगटातील व्यक्तीसाठी लागू असणार आहे? ऑप्शन ए 10 ते 70, ऑप्शन बी 10 ते 75, ऑप्शन सी 15 ते 80, ऑप्शन डी 15 ते 78. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 10 ते 75. नंतरचा प्रश्न क्रमांक 101. जगातील सर्वाधिक पगार असणाऱ्या सीईओच्या यादीत कोण प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए टिम कुक, ऑप्शन बी सुंदर पिचाई, ऑप्शन सी इलॉन मस्क, ऑप्शन डी पराग अग्रवाल. याचा आन्सर आहे ऑप्शन सी इलॉन मस्क. नंतरचा प्रश्न क्रमांक 102. जल संवर्धनाच्या योजनेच्या अंमलबजावणीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी तेलंगणा, ऑप्शन सी सिक्कीम, ऑप्शन डी महाराष्ट्र. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र. नंतरचा प्रश्न क्रमांक 103. देशात सर्वाधिक पाणवठे आणि जलाशय कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी राजस्थान. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल. नंतरचा प्रश्न क्रमांक 104. जलसाठ्याच्या गणनेच्या निष्कर्षानुसार महाराष्ट्र राज्यात किती टक्के जलसाठे ग्रामीण भागात आहे? ऑप्शन ए 98%, ऑप्शन बी 99.3%, ऑप्शन सी 96%, ऑप्शन डी 95%. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 99.3%. नंतरचा प्रश्न क्रमांक 105. देशामध्ये कोणत्या राज्यात रोजंदारी कामगारांच्या आत्महत्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी तामिळनाडू. नंतरचा प्रश्न क्रमांक 106. भारताबाहेरील सर्वात मोठा बैसाखी उत्सव कोणत्या देशात झाला? ऑप्शन ए कॅनडा, ऑप्शन बी सिंगापूर, ऑप्शन सी मलेशिया, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचा आन्सर आहे ऑप्शन ए कॅनडा. नंतरचा प्रश्न क्रमांक 107. जागतिक बँकेच्या लॉजिस्टिक आणि समानता या बाबतीत भारताचा क्रमांक 4 अंकांनी सुधारून किती झाला आहे? ऑप्शन ए 50, ऑप्शन बी 48, ऑप्शन सी 44, ऑप्शन डी 46. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 48. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.